जे क्रिकेट रसिक स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी स्टेडियममध्ये येत आहेत त्यांना एक नम्रतेची विनंती आहे, तुमच्या गाड्या तुम्ही गेटच्या बाहेर पार्क करू नका. गाड्या राणीसती ग्राउंडमध्येच पार्क करायच्या आहेत. तसेच येताना मास्क तोंडाला लावून या आणि सोशल डिस्टन्सचं भान ठेवा. सलामीवीर खेळपट्टीवर पोहोचलेले आहेत. परेश विथ ऋतिक. सर्वच यंगस्टर्स दोन्ही टीम्स मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील, कारण हा ज्युनियर गटातील सामना आहे. अक्षय सुरेकर पहिलं षटक टाकण्याची तयारीत. मॅन फ्रॉम इताडे. नेहमीच नवीन चेंडूने चांगली गोलंदाजी त्यांनी केलेली आहे. इताडे संघाच्या माध्यमातून ग्रामीण क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी, विशेषतः आमने लोणाड परिसरामध्ये, आणि आता महापौर चषकामध्ये देखील चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न निश्चितच असेल अक्षयचा. पहिल्या मॅचमध्ये जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली होती. सर्वच गोलंदाजांच्या माध्यमातून, अमन स्पोर्ट्सच्या माध्यमातून सामनावीराचा पुरस्कार सोमनाथने पटकावला होता. फलंदाजीमध्ये अक्षय पाटील मॅन फ्रॉम सापे, जबरदस्त 2 षटकार त्याने ठोकले होते आणि अगदी सहज अमन स्पोर्ट्स संघानं पहिला सामना जिंकला होता अर्जुन स्पोर्ट्स संघाच्या विरोधात. तर दुसरीकडे सुरेश एंटरप्राइजेस पाये देखील चांगला संघ आहे, त्यांनी देखील एक सामना जिंकलाय. आजच्या दिवसातील पहिला बॉल, दिशा दाखवली आहे, चांगला फटका आहे. शॉर्ट थर्डमॅनला बीट करून अतिशय वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप स्क्वेअरिश थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर सुरेख चौकार. काहीसा कमजोर बॉल होता, भरपूर विड्थ होती, मात्र शेवटच्या क्षणी बॅटचं तोंड उघडलंय. फक्त दिशा दाखवली. गोलंदाजाचा जो वेग आहे त्या वेगाचा चांगला वापर केला आणि पहिल्याच बॉलवर चौकार जोडलाय फलंदाज परेशनं. खूपच छान सुरुवात सुरेश एंटरप्राइजेस पाये संघासाठी. कलात्मक फटका पहिल्या बॉलवर. कलात्मक क्रिकेट भरपूर महापौर चषकामध्ये पाहायला मिळत आहे. अक्षय वन्स अगेन राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस ड्राईव्ह केलाय, अप्रतिम शॉट कव्हर ड्राईव्ह, मात्र डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 2 धावा जरूर घेण्याचा प्रयत्न असेल. यस, 2 धावा कंप्लीट देखील केल्या जात आहेत. अफलातून रनिंग बिटवीन द विकेट्स. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. डीप कव्हर पॉइंटला फिल्डर तैनात होता. एक खेळाडू आपण पाहतो की सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा कव्हरला आहे. आदेश गीते आहे त्या ठिकाणी, मॅन फ्रॉम भादाणे. त्याला बीट करून चेंडू गेला होता पाठीमागे. ऑफ साईडला 4 खेळाडू तैनात करण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये 2 सर्कलच्या आतमध्ये आहेत, 2 सीमारेषेवर तैनात, एक लॉंग ऑफ आहे आणि एक डीप कव्हर पॉइंट, एक शॉर्ट थर्डमॅन, एक एक्स्ट्रा कव्हर. ऑन साईडला 4 खेळाडू सीमारेषेवर, एक सर्कलच्या आतमध्ये. काय सुरेख फलंदाजी करतोय हा फलंदाज परेश. मंत्रमुग्ध करायला सुरुवात केली अगदी पहिल्या बॉलपासून. यावेळेस दुसऱ्या धावेचा मानस होता, परंतु धाडस करता आलं नाही, कारण क्षेत्ररक्षकाच्या हातात बॉल थेट निघून गेला होता. परंतु आणखी एक चांगला फटका. लेट खेळण्याची देखील कला अवगत आहे, ते त्याने पहिल्या बॉलपासून दाखवलंय. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली. बिनबाद 7. रायटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन आहे. टॉप ऑफ द ऑर्डर. ऋतिक डावखुरा फलंदाज आहे आणि अतिशय विस्फोटक फलंदाज आहे ऋतिक. परेश ग्रामीण मध्ये आपण पाहिलं तर टेंबोली संघासाठी खेळत असतो आणि ऋतिक लाखिवली संघाचं प्रतिनिधित्व ग्रामीण गटातून करत असतो. परंतु सध्या ज्युनियर गटातून या महापौर चषकामध्ये सुरेश एंटरप्राइजेस पाये या टीमसाठी खेळतोय. पुढचा बॉल राऊंड द विकेट. पुढे सरसावलाय फलंदाज. एज लागली आहे, परंतु कुठली स्लिप नाहीये. शॉर्ट थर्डमॅनला जोपर्यंत चेंडू फील्ड केला जातोय तोपर्यंत सिंगल अगदी सहज कंप्लीट केली आहे. खरं तर आत्मविश्वास वाढवणारा फटका नव्हता, पावलांचा वापर केला होता आणि ते पाहिलं होतं खूप लवकर अक्षयनं. चेंडूच्या लांबीमध्ये थोडासा जाणून बुजून बदल केला, चेंडूची लांबी कमी केली, परंतु कुठलंही नुकसान झालेलं नाही. सिंगलच्या मदतीनं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय फलंदाज ऋतिकनं. पाये संघाची धावसंख्या बिनबाद 8. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न, किती आवश्यकता होती हा प्रश्न निश्चितच स्वतःला त्याने विचारला असेल फटका खेळल्यानंतर. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. खूप चांगले फटके पहिल्या 3 चेंडूंवर खेळले बॅट्समन परेशनं. मात्र यावेळेस स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न आणि शॉर्ट थर्डमॅनला बीट करायचं होतं, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क बनवता आला नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली. अक्षय पहिलं षटक हाताळतोय. षटकातील शेवटचा बॉल. यावेळेस बॉटमॅनचा वापर केलाय, लॉफ्ट केलाय, बॉल फेकून दिलाय डीप मिड विकेट डोक्यावरून. षटकार.
महापौर चषक 2021चा हा 8वा दिवस आणि 8व्या दिवसातील पहिला षटकार डीप मिड विकेटच्या डोक्यावरून अप्रतिम फलंदाजी परेशच्या माध्यमातून पहिलं षटक कंप्लीट झालंय. धावसंख्या बिनबाद 14. आतमध्ये येणारा बॉल होता मात्र खोलवर टप्प्याचा आणि अगदी फलंदाजाच्या रडार मध्ये होता. जबरदस्त टायमिंग साधलं आणि शक्तीचा देखील वापर केला. तर पहिल्याच ओव्हरमध्ये चौकार देखील पाहायला मिळाला आणि षटकार देखील पाहायला मिळाला. षटकाची सुरुवात चौकाराने आणि षटकाचा अंत षटकाराने. निराश केलं पहिल्या षटकामध्ये अक्षय सुरेकरनं. चांगला गोलंदाज आहे परंतु प्रभावशाली कामगिरी पहिल्या षटकामध्ये करता आली नाही आणि दणदणीत सुरुवात आपल्याला पाहायला मिळत आहे. आजच्या या पहिल्या सामन्यामध्ये नाणेफेक आल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना सुरेश एंटरप्राइजेस पाये संघाची धावसंख्या बिनबाद 14. 13 धावांचं योगदान या 14 धावांमध्ये परेशचं आहे. तर एक चेंडूचा सामना करत असताना 1 धावेचं योगदान दिलेलं आहे बॅट्समन ऋतिकनं. नवीन षटक घेऊन गोलंदाज नवनाथ, मॅन फ्रॉम भावाळे. जास्तीत जास्त अष्टपैलू खेळाडू तुम्हाला दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळतील. नवनाथ निश्चितच चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. आदेश गीते देखील एक चांगला खेळाडू आहे. विनोद बजागे विस्फोटक फलंदाज, अक्षय पाटील विस्फोटक फलंदाज आहे. अमन स्पोर्ट्सकडे सध्या यष्टिरक्षकाच्या भूमिकेत. नवनाथचा पहिला बॉल फ्रॅक्शन शॉट होता, पुल करायचा होता मात्र नेटचा बॅटच्या पट्ट्यात घेऊ शकला नाही. जसा पाहिजे होता तसा चेंडू मिडल करू शकला नाही फलंदाज, परंतु एक धाव पूर्ण केली आहे. थोडासा स्ट्रगल करताना दिसतोय डावखुरा फलंदाज ऋतिक, परंतु परेश खूप छान टच मध्ये आहे आणि निश्चितच एक मोठी खेळी साकारण्याची चांगली संधी आहे परेशकडे. धावसंख्या बिनबाद 15. ब्रेक थ्रूची आवश्यकता असणार आहे अमान स्पोर्ट्सला. यावेळेस कट केलाय हवेतून, चांगला फटका आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप स्क्वेश थर्डमॅन कडे. 2 खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. मिसफील्ड झाली आहे आणि निश्चितच आता मात्र त्याचा भोरदंड भोगावा लागतोय अमन स्पोर्ट्सला. 3 धावा पूर्ण केल्या परंतु त्यामध्ये एक शॉर्ट रन आहे. पंच दर्शवतायत, पंचांचा इशारा आलाय शॉर्ट रनचा, म्हणजे 2च धावा मिळतील. थोडीशी घाई केली फलंदाजांनी देखील. 2 धावांनी धावसंख्या बिनबाद 17. छान सुरुवात केली आहे. खरं तर सकाळचे जे सामने झालेले आहेत मागचे 3-4 दिवस आपण पाहतोय की पहिल्या मॅच मध्ये जास्त स्कोर होतच नाहीये. 5 षटकांमध्ये 40-42 असाच स्कोर जास्तीत जास्त आपण पाहिलाय. परंतु या मॅच मध्ये असं वाटतंय की कदाचित 50+ धावसंख्या देखील पाहायला मिळेल. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस सरळ बॅटने ड्राईव्ह केलाय, बॉल हवेत आहे. लॉंग ऑनचा फिल्डर चेंडूच्या खाली, जबरदस्त झेल. अजयने कुठलीही चूक केली नाही आणि पहिला फलंदाज बाद. अगदी पायांचा वेध घेणारा हा बॉल होता. खोलवर टप्प्याचा बॉल, स्ट्रेट बॅटचा फटका होता परंतु जास्त शक्तीचा वापर करता आला नाही फलंदाजाला, कारण पायांच्या जवळ बॉल होता त्यामुळेच हात उघडण्याची फारशी संधी नव्हती. हवेतून खेळला, जास्त एलिव्हेशन देखील बनवता आलं नाही आणि लॉंग ऑनची सीमारेषा क्लिअर करण्याचा जो प्रयत्न होता तो फसला. तर डावखुरा फलंदाज ऋतिक बाद होऊन तंबूत परततोय. बाद होण्यापूर्वी फक्त 2 धावांचं योगदान आपल्या टीमला देऊ शकला ऋतिक. 3 चेंडूंचा सामना केला. संघाची धावसंख्या 1 बाद 17. यानंतर बर्फानी बाबा गोरसई विरुद्ध जय गणेश वाफाळे ग्रामीण गटातून सामना असेल. चालू सामन्यातील पाय संघाची इनिंग संपल्यानंतर लगेच टॉस केला जाईल. सो बर्फानी बाबा गोरसई आणि जय गणेश वाफाळे दोन्ही संघांचे कॅप्टन्स आणि दोन्ही संघांना विनंती आहे की आपण फोटो सेशन साठी थोडं लवकर यायचं आहे. 17 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. ब्रेक थ्रूची आवश्यकता होती आणि ब्रेक थ्रू मिळवून दिलाय गोलंदाज नवनाथनं. भरपूर प्रतिभा आहे नवनाथ मध्ये, ते प्रतिभा त्याला सिद्ध करायची आहे आणि तो सिद्ध करताना दिसतोय. वरची कडा लागली आहे. आणखी एक चांगला बॉल परंतु नशिबाची साथ मिळते फलंदाजाला. नशिबाचा चौकार. परेशच्या बॅट मधून हा चौकार येतोय. खरं तर एवढा फाईन खेळण्याचा अजिबात विचार नव्हता. पाहू शकाल तुम्ही, खेळायचं होतं स्क्वेअर ऑफ द विकेट परंतु टॉप एज लागला. चेंडू थोडासा वळताना दिसला परंतु सुमार जर्जाचं क्षेत्रक्षण देखील त्या ठिकाणी पाहायला मिळालं. चेंडू अडवता आला असता. अँटिसिपेशन थोडंसं चुकीचं होतं.
फिल्डरचं आणि त्यामुळेच हा चौकार प्राप्त केलाय फलंदाजानं. धावसंख्या 1 बाद 21. नवीन बॅट्समन विजय आलाय नॉन स्ट्रायकर एंडला. विजय चंदनी अतिशय जबरदस्त फलंदाज आहे. हा बॉल थोडासा खाली राहिलाय परंतु दिशा चांगली नाहीये. स्वेअर चेंडू. वाईटचा इशारा केलाय पंचांनी. मुख्य पंचांच्या भूमिकेत विजय पाटील आणि स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय विजय वाघमारे यांना. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला बॉल, तेवढा चांगला फटका, चेंडूला येऊ दिलं आणि हलक्या हाताने चेंडू ड्राईव्ह केलाय. खूप छान फलंदाजी, चांगल्या तंत्राचा वापर केलाय बॅट्समन परेशनं आणि त्यामुळेच एक चांगली इनिंग्स तो साकारताना दिसतोय. आतापर्यंत 8 चेंडूंचा सामना केलाय, 20 धावांचं योगदान दिलंय. सिंहाचा वाटा कुठेतरी आतापर्यंतच्या खेळामध्ये या इनिंग्समध्ये त्याचा राहिलाय. धावसंख्या 23 झाली आहे. फक्त एक फलंदाज बाद झालाय. विजय चंदने ऑन स्ट्राईक. स्विचिटचा वापर, सुरेख फटका, शॉर्ट थर्डमॅनच्या डोक्यावरून. दॅट्स गॉन फॉर 4. महापौर चषक 2021 मधील हा चौकार क्रमांक 249. काय जबरदस्त टायमिंग साधलंय. स्विचिटचा वापर केलाय. अगोदरच ठरवलं होतं परंतु एक्झिक्युशन परफेक्ट आहे. डीप थर्डमॅनला कुठलाही फिल्डर नव्हता. अगोदरच हेरलं होतं, क्षेत्ररक्षण पाहिलं होतं आणि त्यानुसार मनात ठरवलं होतं की या चेंडूवर स्विचिटचा वापर करायचा आहे. परंतु जे ठरवलं ते करून देखील दाखवलं. चौकारानं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय विजय चंदनेनं. जबरदस्त स्थितीत सुरेश एंटरप्राइजेस पायसंघ टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 27. एकापेक्षा एक सरस सामने आज आपल्याला पाहायला मिळणार आहेत. दोन्ही पंच चेंडूची पाहणी करतायत. चेंडूच्या आकारामध्ये काही बदल वगैरे झालाय का, चेंडू फुटलाय का, निश्चितच तपासून पाहतायत. MRE लाईट वेट बॉल्सने ही स्पर्धा खेळवली जाते आणि चेंडू बदलण्याचा इशारा पंचांनी केलाय. दोनच षटकामध्ये आपण पाहतो की चेंडू बदलण्यात आलेला आहे, कारण चांगली फटकेबाजी करतायत फलंदाज. परेश 20 धावांचं योगदान देऊन अजूनही नाबाद आहे. तर विजयनं देखील चौकारानं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. यानंतरची मॅच पाहायला विसरू नका. बर्फानी बाबा गोरसई विरुद्ध जय गणेश वाफाळे. त्यानंतर आर्यन 11 भादवड विरुद्ध सुमित कुमार गुंदवली. ग्रामीणचा आणखी एक सामना चाविंद्रा स्पोर्ट्स चाविंद्रा विरुद्ध हिंदवी स्पोर्ट्स काल्हेर. आजचा 5वा सामना भिवंडी ओपनचा असणार आहे. बिग मॅच रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वर्सेस जय गावदेवी कोंबडपाडा. त्यानंतर आणखी एक ओपनची मोठी मॅच पाहायला मिळेल. मॅगी 11 विरुद्ध हर्ष एंटरप्राइजेस भरोडी. 7व्या सामन्यामध्ये 40 प्लस क्रिकेटचा थरार आपल्याला अनुभवायला मिळेल. अमर स्पोर्ट्स कासणे विरुद्ध जागृत मराठा राहणाळ. दोन्ही संघ चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. अमर स्पोर्ट्स देखील आणि जागृत मराठा राहणाळ देखील 40 प्लस मधून. त्यानंतर पुन्हा एकदा ज्युनियरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. शिवाज 11 वर्सेस संयुक्त स्पोर्ट्स गौरीपाडा. आजचा 9वा सामना चॅलेंज वर्सेस चॅलेंज आपल्याला पाहायला मिळेल. चॅलेंज वर्सेस चॅलेंज बी. 10व्या सामन्यामध्ये ग्रामीण क्रिकेट आपण अनुभवणार आहोत. जय गावदेवी लाखिवली वर्सेस RR स्पोर्ट्स कांबे. 11वा सामना देखील ग्रामीण क्रिकेटचा असेल. आजच्या 3ऱ्या सामन्यातील विजेता संघ विरुद्ध आजच्या 4थ्या सामन्यातील विजेता संघ. 12वा सामना 40 प्लसचा आहे. वेदांत स्पोर्ट्स वर्सेस जय भोलेनाथ सरवलीपाडा. नवीन षटकाला सुरुवात. हा बॉल आडव्या बॅटचा प्रहार केलाय. बॉल ट्रॅव्हल होतोय डीप मिड विकेटला. सिंगल जरूर मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचले. उज्ज्वल शेलार स्वतः संघनायक आता गोलंदाजी करण्यासाठी आलाय. मॅन फ्रॉम वाशेरे. पडगा टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर मोठं नाव आहे उज्ज्वल शेलार. बॉल हवेत आहे. झेलची शक्यता नाकारता येत नाहीये. स्वतः गोलंदाज प्रयत्न करतोय. डीप मिड विकेटचा फिल्डर देखील आलाय. कॅच ड्रॉप. नवनाथच्या हातातून हा झेल सुटलाय, झेल निसटलाय, झेल धरतीला दान झालाय आणि हे फार घातक ठरू शकतं, कारण विजय चंदने निश्चितच जबरदस्त फलंदाज आहे. गोरसई संघासाठी कितीतरी सामने त्याने जिंकून दिलेले आहेत ग्रामीण क्रिकेटमध्ये आणि मोठी दहशत असते. गोरसईचा कुठलाही खेळाडू असू दे, त्यांची फार दहशत असते. नेक्स्ट बॉल राईट ऑफ द विकेट. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल. चांगली गोलंदाजी. चेंडूच्या लेंथ मध्ये मिश्रण केला जात आहे.
दुसऱ्या धावेचा प्रयत्न, क्षेत्ररक्षणाची साथ अजिबात मिळताना दिसत नाहीये कॅप्टनला. पुन्हा एकदा 2 धावा घेण्याची संधी उपलब्ध झाली. खरं तर दुसरी धाव धोकादायक होती. चांगलं क्षेत्ररक्षण झालं असतं तर कदाचित धावचीतची संधी निर्माण झाली असती त्या ठिकाणी. 2 धावांनी धावफलक पुढे सरकताना धावसंख्या झाली आहे 1-32. आज एकूण 14 सामने आहेत. आजचा 13वा सामना आजच्या दुसऱ्या सामन्यातील विजेता संघ आणि 10व्या सामन्यातील विजेता संघ या दोन संघादरम्यान असेल. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. यावेळेस टायमिंग चांगलं आहे. बॉल निघून जातोय सीमा पार. षटकार. याआधी देखील असाच प्रयत्न विजय चंदनेने केला होता, परंतु तो फटका फसला होता. झेल त्याचा ड्रॉप झाला आणि त्यानंतर पहा, झेल ड्रॉप झाल्यानंतर हा खणखणीत षटकार स्लॉक केलाय ऑन साइडला. अगदी आकाशाला गवसणी घालणारा हा षटकार. जबरदस्त कॅमेरा वर्क आणि जबरदस्त बॅटिंग देखील आपण आता मैदानामध्ये पाहत आहोत. धावसंख्या 1-38. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना या मॅच मध्ये सुरेश एंटरप्राइजेस पाय संघ. आजचा शेवटचा सामना खूप मोठा सामना असणार आहे. यावेळेस थोडा मिसटाइम स्ट्रोक आहे, परंतु नशिबाची साथ मिळते फलंदाजाला. नोमॅन्स लँड मध्ये जाऊन पडलाय चेंडू. दुसरी धाव अतिशय वेगानं पूर्ण केली जाते. रनिंग बिटवीन द विकेट्स वाखाणण्याजोगे आहे विजय चंदणे आणि परेश या दोन फलंदाजांदरम्यान. बघता बघता धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचली आहे. डोकेदुखी वाढते अमन स्पोर्ट्स संघाच्या कॅप्टनची. टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु तो निर्णय आतापर्यंत तरी योग्य ठरलेला नाही. हा बॉल चांगला आहे कॅप्टनच्या माध्यमातून आणि यस फलंदाज बाद. अगदी कात्रीत पकडलंय विजय चंदनेला. दुसरा धक्का सुरेश एंटरप्राइजेस पाय टीमला. कुठलीही शंका नव्हती पंचांच्या मनात. टप्पा पडल्यानंतर बॉल आतमध्ये आला. अगदी ऑफ अँड मिडल स्टंप कडे जाणारा बॉल होता. एक योग्य निर्णय पंचांच्या माध्यमातून. 40 या धावसंख्येवर दुसरा फलंदाज बाद झालाय विजय चंदनेच्या रूपात. 3 षटकांचा खेळ समाप्त. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. पुढील सामन्याच्या टॉस साठी बर्फानी बाबा गोरसई आणि जय गणेश वाफाळे दोन्ही टीम्सच्या कॅप्टन्सने यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्स कडे. न्यू मॅन इन. नवीन फलंदाज मैदानात आलेला आहे. सध्या पाणी पितायत फलंदाज. मात्र पहिल्या 3 षटकांमध्ये गोलंदाजांना चांगलंच पाणी पाजलंय. विशेषतः परेशनं 9 चेंडूंमध्ये 21 धावांची फार छान खेळ त्याने साकारली. ऑफ साइडला सुरुवातीला देखणे फटके मारले, त्यानंतर ऑन साइडला एक मोठा षटकार देखील त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. विजय चंदनेने देखील आक्रमक खेळायला सुरुवात केली होती. बाद होण्यापूर्वी विजयनं 16 धावांचं योगदान दिलं. चांगलं योगदान मी म्हणेन. Yatish is the new man in and there is change in bowling now. सोमनाथ गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. पहिल्या सामन्यातील हिरो. सोमनाथ राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलर लेंथ बॉल ऑन साइडला तडकावलाय. जबरदस्त फिल्डिंग यावेळेस. नवनाथ डीप मिड विकेटला फिल्डिंग करतोय, परंतु चेंडूची फेक योग्य नाहीये. उंच फेक होती. ओव्हर थ्रो झाला आणि 2 धावा कंप्लीट. क्षेत्ररक्षण फार छान केलं होतं. स्वतःच्या डावीकडे जाऊन चेंडू त्याने अडवला होता, परंतु स्क्वेअर फेक पाहायला मिळाली आणि त्यामुळेच 2 धावा. क्रिकेट रसिकांना नम्रतेची विनंती आहे, आपण मास्कचा वापर करायचा आहे आणि सोशल डिस्टन्स मेंटेन ठेवायचा आहे. अचूक टायमिंग नाहीये, परंतु सिंगल जरूर मिळेल. या सिंगलच्या मदतीनं परेश पोहोचलाय 24 या धावसंख्येवर आणि संघाची एकूण धावसंख्या झाली 2 बाद 43. अजूनही 10 चेंडू शिल्लक आहेत. मला असं वाटतं की आणखी 20 धावा जोडण्याचा जरूर प्रयत्न असेल, म्हणजेच 60+ स्कोर उभारण्याचा प्रयत्न फलंदाजांचा जरूर असणार आहे आणि ती संधी आहे. यावेळेस टायमिंग चांगलं साधलंय. फिल्डर आहे डीप मध्ये. ओहो, जबरदस्त फिल्डिंग. स्वतः संघनायक उज्ज्वल शेलार रेंज रोवर फिल्डिंग म्हणावी लागेल. लॉंग ऑन आणि डीप मिड विकेटच्या मध्ये अगदी रेंज रोवरचा जो डेमो आहे त्याच क्षेत्रामध्ये निश्चितच चौकार वाचवलाय. फक्त 1च धाव मिळाली आहे बॅट्समन यतीशला. हार्ड हिटर आहे यतीश.
मोठमोठे षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत असतात. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस शॉर्ट आर्म पुल केलाय, समोर गेलाय बॉल लॉंग ऑनला. विनोद कुठली चूक करत नाहीये. जबरदस्त कॅच आणि फलंदाज बाद. सोमनाथला मिळतं यश. मोठ्या विकेटचं पतन. चांगली बॅटिंग केली बाद होण्यापूर्वी. 12 चेंडूंमध्ये 24 धावांचं योगदान दिलं परेशनं. पाहू शकाल खेळायचं होतं खरं तर मिड विकेट किंवा स्क्वेअर लेग झोन मध्ये, परंतु बॉल समोर गेलाय आणि लॉंग ऑनला उभे असलेल्या विनोद बजागेनं कुठलीच चूक केली नाही. विनोद बजागे मॅन फ्रॉम किरवली. उजव्या भरपूर बाहेरचा बॉल होता, त्यामुळेच तो बॉल मिड विकेटला खेचणं थोडंसं अवघड झालं. चांगली गोलंदाजी सोमनाथच्या माध्यमातून. चांगला इन्फॉर्म गोलंदाज आहे. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील पटकावला होता, त्यामुळेच त्याचा आत्मविश्वास आधीच दुणावलेला आहे आणि आता विकेट ह्या मॅच मध्ये देखील प्राप्त केले. नवीन फलंदाज कॅप्टन सूरज पाटील आलाय. हा बॉल थोडासा खाली राहिलाय. जोरदार अपील, मात्र पंचांची स्वीकृती मिळत नाहीये. एक चांगलं षटक अमान स्पोर्ट्स साठी. पहिल्या 3 षटकांमध्ये 40 धावा धावफलकावर होत्या. या षटकामध्ये जास्त धावा खर्च होत नाहीये. थोडीशी मुवमेंट चेंडू मध्ये. यतीशकडे सध्या स्ट्राईक आहे. सूरज नॉन स्ट्रायकर्स एंडला. धावसंख्या स्थिर आहे 3 बाद 44. हा बॉल पुन्हा एकदा चांगला बॉल आहे. खोलवर टप्प्याचा बॉल होता. खेळायचं होतं ऑन साईडला. पाठीमागे निघून गेलाय बॉल. इनसाइड एज घेतल्यानंतर शॉर्ट फाईन लेगला फिल्डर होता, त्यामुळे जास्त धावा मिळणार नाहीत. फक्त एक धाव या बॉलवर आणि याचबरोबर हे सक्सेसफुल षटक समाप्त झालंय सोमनाथचं. कुठेतरी कॅप्टनने थोडीफार चूक केली असं वाटतंय गोलंदाजीमध्ये. ज्या पद्धतीनं गोलंदाजांचा वापर करण्यात आलेला आहे, सोमनाथला 2 षटकं देणं गरजेचं होतं असं वाटतंय. ज्या अनुषंगानं गोलंदाजी देखील झालेली आहे. पहिली 3 षटकं फार मागडी, मात्र 4थ्या षटकामध्ये सोमनाथला पाचारण करण्यात आलं. 4 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 3 बाद 45. 45 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. सुरेश एंटरप्राइजेस पाये losing the toss and batting first against Aman Sports. Still 1 over to go in this innings. You're watching Mayor Cup 2021. This is live from Challenge Cricket Ground of Bhiwandi, the heart of city. स्वतः संघनायक शेवटचं षटक घेऊन याआधी देखील एक षटक हाताळलंय उज्ज्वलने. लॉफ्ट करायचा होता, मात्र एलिव्हेशन नाहीये. वाडी स्टेटमेंट विकेटला फिल्डर तैनात. चांगली फिल्डिंग, फक्त एक धाव मिळते. सिंगल डबल्स जर इथनं खर्च झाल्या तर फारसा काही प्रॉब्लेम नसेल अमान स्पोर्ट्सच्या कॅप्टनला, कारण पहिल्या 3 षटकांमध्ये दमदार फलंदाजी आपण पाहिले. 40 धावा फलंदाजांनी तब्बल कुठल्या होत्या, परंतु मागच्या षटकापासून धावा संथ गतीने येत आहेत. यावेळेस खेळायचं होतं मिड विकेटच्या वरून. बॉल गेलाय लॉंग ऑनला. विनोद सज्ज आहे त्या ठिकाणी. फक्त एक धाव. तर कमबॅक पाहायला मिळत आहे अमान स्पोर्ट्सच्या माध्यमातून. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 47 या आकड्यावर. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. सुरेश एंटरप्राइजेस पाय संघ बॅटिंग करतोय. यावेळेस फ्लिक केलाय. जबरदस्त टायमिंग आणि तेवढंच चांगलं प्लेसमेंट. बॉल निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा आणि या चौकाराबरोबरच 50 धावांचा पल्ला देखील पार करतोय सुरेश एंटरप्राइजेस पाय संघ. 50 अप. एकूण धावसंख्या 51 आणि 250वा हा चौकार. महापौर चषक 2021 मध्ये स्क्वेअर लेगचा खेळाडू थोडासा समोर होता, इन फ्रंट ऑफ स्क्वेअर होता आणि बॉल पहा अगदी स्क्वेअर लेग क्षेत्रातून निघून गेलाय. एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला देखील खेळाडू होता, मात्र दोघांच्या मध्यातून जबरदस्त गॅप शोधलाय. अप्रतिम प्लेसमेंट. नेक्स्ट मॅच बर्फानी बाबा गोरसई विरुद्ध जय गणेश वाफाळे. दोन्ही संघांचे कॅप्टन्स त्वरित टॉस साठी आपण यायचं आहे. हा बॉल मात्र स्क्वेअर आहे. अगदी संपूर्ण तुमची टीम घेऊन यायचं आहे फोटो सेशन साठी. बर्फानी बाबा गोरसई आणि जय गणेश वाफाळे. 52 धावा धावफलकावर. यावेळेस जबरदस्त फटका. भीम टोला, वज्र टोला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. षटकार. व्हाट अ शॉट. यतीशच्या बॅट मधून हा खूपच मोठा षटकार.
असं वाटलं की चेंडू स्टेडियमच्या बाहेर जातो की काय. जगदीश नाईक च्या माध्यमातून असे षटकार यापूर्वी क्रिकेट रसिकांनी पाहिलेले आहेत चॅलेंज क्रिकेट ग्राउंडवर. समोरच्या बाजूला एकतर सीमारेषा भरपूर दूरवर आहे, मात्र हा कुठल्याही मैदानावर षटकार असता एवढा मोठा फटका होता. अप्रतिम शक्तीचा पुरेपूर वापर. स्लाइटली फुलर लेंथ बॉल होता, उजव्या भरपूर बाहेर बॉल टाकला होता उज्ज्वलने, मात्र अप्रतिम फटका. बॅटचा प्रहार केला, लांबच लांब, उंचच उंच आणि सुरेख सुंदर षटकार यतीशच्या बॅटमधून. सुरुवातीला त्याने जास्त वेगाने धावा जोडल्या नव्हत्या, मात्र आता एक चौकार आणि एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. उज्ज्वलनं कुठेतरी निराश केलंय. गोलंदाजीमध्ये देखील ज्या पद्धतीने चेंजेस व्हायला हवे होते त्या प्रकारचे चेंजेस पाहायला मिळाले नाहीत. धावसंख्या 58, 58 धावा. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. उज्ज्वल वन्स अगेन. यावेळेस आखो टप्प्याचा बॉल आहे, टॉपेज लागलाय, चेंडू ट्रॅव्हल होतोय शॉर्ट फाईन लेगला, मात्र खराब क्षेत्ररक्षण फिल्डर तेथे असताना देखील 2 धावा मिळतायत फलंदाजाला. मात्र यतीश स्वतःवर नाराज आहे, कारण आखो टप्प्याचा बॉल होता, फायदा पूर्णपणे उचलता आला नाही. धावसंख्या झाली 60. जबरदस्त धावसंख्या. सकाळच्या मॅचेस मध्ये आपण मागच्या 3 ते 4 दिवसांपासून पाहत आहोत की जास्त स्कोर होत नाहीये. 45च्या आतच धावा पाहायला मिळालेल्या आहेत. मात्र आज सुरेश एंटरप्राइजेस पाये या ज्युनियर संघानं जबरदस्त फलंदाजी केली आहे. परेशने सुरुवातीला चांगली बॅटिंग केली, त्यानंतर विजय चंदणी आणि आता यतीश. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक, 4 रन्स. चौकारानं डावाची समाप्ती. अफलातून बॅटिंग. एकूण धावसंख्या 3 बाद 64 आणि 65 धावांचं खूप मोठं टार्गेट 5 षटकांमध्ये हा सामना जिंकण्यासाठी अमन स्पोर्ट्स टीम समोर. काय जबरदस्त टायमिंग आहे. शक्तीचा जास्त वापर करण्याची आवश्यकता भासली नाही यावेळेस. या अगोदर एक उंच षटकार त्याने ठोकला होता आणि यावेळेस मात्र क्लास दाखवत असताना आपल्या बॅटिंगचा यतीश. शेवटच्या षटकामध्ये तब्बल 19 धावा खर्च केल्या कॅप्टन उज्ज्वल शेलारनं. एकूण 2 षटकं त्याने हाताळली. पहिल्या षटकामध्ये देखील 13 धावा खर्च केल्या होत्या. फक्त सोमनाथने चांगली गोलंदाजी केली, त्या व्यतिरिक्त इतर गोलंदाजांनी निराश केलं. हायलाइट्स लगेच तुम्हाला पाहायला मिळतील या इनिंग्सच्या. सुरेश एंटरप्राइजेस पाये संघाची इनिंग समाप्त झाली आहे. 64 धावांचा डोंगर त्यांनी रचलाय आणि 65 धावांचं टार्गेट सामना जिंकण्यासाठी अमान स्पोर्ट्स समोर. आपण लगेच जाऊया पुढील सामन्याच्या टॉसकडे. बर्फानी बाबा गोरसई विरुद्ध जय गणेश वाफाळे. फटका आहे, शॉर्ट थर्डमॅनला बीट करून अतिशय वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप स्क्वेअर स्टार्ट. यावेळेस बॉटमॅनचा वापर केलाय, लॉक केलाय, बॉल फेकून दिलाय डीप मिड विकेट डोक्यावरून. षटकार. यावेळेस कट केलाय हवेतून, चांगला फटका आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप स्क्वेअर थर्डमॅन कडे. 2 खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. मिसफिल. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस सरळ बॅटने ड्राईव्ह केलाय, बॉल हवेत आहे. लॉंग ऑनचा फिल्डर चेंडूच्या खाली जबरदस्त चिन्ह दिसतोय. वरची कडा लागली. आणखी एक चांगला बॉल, परंतु नशिबाची साथ मिळते फलंदाज. स्विचिटचा वापर, सुरेख फटका शॉर्ट थर्डमॅनच्या डोक्यावरून. 10व्या सामन्यातील विजेता संघ या 2 संघादरम्यान असेल. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. यावेळेस टायमिंग चांगला आहे. बॉल आतापर्यंत तरी योग्य ठरलेला नाही. हा बॉल चांगला आहे कॅप्टनच्या माध्यमातून आणि यस फलंदाज मिळत असतात. सध्या तुम्ही हायलाइट्स एन्जॉय करत आहात. चांगली बॅटिंग पाहायला मिळालेली आहे पाये टीमच्या माध्यमातून. आम्ही टॉस साठी सज्ज होत आहोत. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दोन्ही संघांचे कॅप्टन सज्ज झालेले आहेत. दोन्ही संघांच्या कॅप्टनचं हार्दिक स्वागत. टॉस साठी मी इन्व्हाइट करतोय माननीय श्री नितीनजी पाटील यांना. भीम टोला, वज्र टोला आणि विजय चंदणी आणि यतीश. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर बर्फानी बाबा गोरसई संघाचे कॅप्टन किशोर आणि प्रतीक विषय जय गणेश वाफाळे संघाचे कॅप्टन. दोन्ही संघांना साहेब हार्दिक शुभेच्छा देत आहेत. एका बाजूला तुम्ही पाहू शकाल चॅलेंज स्पोर्ट्सचा लोगो आहे, टी लिहिलेला आहे म्हणजेच टेल्स आहे, आणि दुसऱ्या बाजूला महापौर चषक 2021 एच आहे, हेड्स. प्रतीक कॉल देत आहेत. महापौर चषक असा कॉल आहे, परंतु आलेला आहे चॅलेंज स्पोर्ट्स. टॉस जिंकलाय बर्फानी बाबा गोरसई टीमच्या कॅप्टनने. किशोर काय नेने क्षेत्ररक्षण करणार आहात. प्रथमतःच गोरसई संघाला संधी मिळते, ती म्हणजे महापौर चषकामध्ये खेळण्याची. फक्त तुम्हालाच नाही तर ग्रामीण संघांना प्रथमतः संधी मिळत आहे. काय बोलाल?
काय नाही, चांगलं आयोजन केलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला खेळायला संधी दिल्या त्याबद्दल त्यांचा मी धन्यवाद करतो. या मॅच मध्ये काय अपेक्षा आहेत तुमच्या टीम कडून तुम्हाला, आणि क्षेत्ररक्षण करत असताना वाफाळी जो पडगा परिसरातील चांगला संघ आहे त्यांना किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? त्यांना 50च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल. कुठल्या खेळाडूंकडून जास्तीत जास्त अपेक्षा आहेत, विशेषतः गोलंदाजीमध्ये किमान 4 गोलंदाजांचा वापर करावाच लागणार आहे? गोलंदाजचा चार भावेश आहे, राहुल आहे, पवन आणि कुणाल एक आहे. क्रिकेट रसिक अपेक्षा करू शकतात की तुम्ही जसा इतर स्पर्धांमध्ये खेळ दाखवता तसाच किंवा त्यापेक्षाही जास्त चांगला खेळ पाहायला मिळेल? हो, नक्कीच. प्रत्येकजण 100% जर आपला चांगला खेळ केला तर नक्कीच आम्ही चांगला खेळू आणि टुर्नामेंट जिंकण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच आमच्याशी संवाद साधण्यासाठी. तुम्हाला मॅचसाठी हार्दिक शुभेच्छा. प्रत्येक पहिल्याच मॅचमध्ये गोरसई सारखा बलाढ्य संघ समोर आलेला आहे, तर काय मानसिकता आहे एकूणच तुमच्या खेळाडूंची? काय नाही, आमचा रेग्युलर खेळ आहे तो आम्ही खेळणार. तुम्ही आताच ग्रामीण क्रिकेटमध्ये एक मोठा विक्रम देखील केला, पडगा परिसरामध्ये 83 धावांची खेळी साकारली होती, तर त्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स कसा आहे? हा 100% द्यायचा प्रयत्न करेन. किती स्कोर उभारण्याचा प्रयत्न असेल तर साधारणतः 5 षटकामध्ये? 45 ते 50. महापौर चषकाबद्दल काय बोलाल? चांगलं आयोजन नियोजन आहे, आम्हाला खेळायची संधी दिली, त्यांचं अभिनंदन करतो. थँक्यू सो मच अँड हॅव अ गुड वन. तर हे होते प्रतीक आणि किशोर. तर दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. टॉस संपन्न झालाय. टॉस मधून समाचार असा आहे की बर्फानी बाबा टेमकर गोरसई संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आपण जाऊया चालू असलेल्या मॅच कडे. तर गोरसई बी संघाला आपण ऍक्शन मध्ये पुढच्या मॅच मध्ये पाहणार आहोत आणि त्यांनी टॉस देखील जिंकलेला आहे. मात्र आजच्या पहिल्या मॅच मध्ये धावांचा अक्षरशः डोंगर रचण्यात आलेला आहे सुरेश एंटरप्राइजेस पाय टीमच्या माध्यमातून. टार्गेट मोठा आहे, 65 धावा विजयासाठी बनवायचे आहेत अमान स्पोर्ट्सला. अमान स्पोर्ट्स कडे देखील जबरदस्त धडाकेबाज फलंदाज आहेत आणि धडाकेबाज सुरुवात मात्र त्यांच्या सलामीवीरांना करावी लागणार आहे. दोन्ही सलामीवीर अजय विथ विनोद बजागे. पहिलं षटक घेऊन सज्ज होतोय आकाश पाटील, मॅन फ्रॉम देवरुंग. हिअर इज द फर्स्ट बॉल. मिस टाइम स्ट्रोक. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आहे आणि फलंदाजाचं काम तमाम. पहिल्याच बॉलवर मोठा झटका अमान स्पोर्ट्सला. दिस इज रिअली अ डिझास्टर स्टार्ट फॉर अमान स्पोर्ट्स. पहिल्याच बॉलवर षटकार लागवण्याचा प्रयत्न, चुकीच्या फटक्याची निवड होती. चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला नाही. खेळायचं होतं ऑन साईडला किंवा लॉंग ऑन समोरच्या दिशेनं, परंतु बॉल बॅटच्या मधोमध घेऊ शकला नाही फलंदाज. आणि पहिल्याच बॉलवर अजय सारखा खंदा फलंदाज बाद होऊन तंबूत परतलाय. इट्स नॉट फॉर वन. न्यू मॅन इन इज नवनाथ. Is good all-round cricketer from Bhavale. Vinod Bajage on strike. Akash with the second ball of the over. That's a good delivery. Played with the soft hands, just turning it towards square leg and gets a single. First run on the board for Aman Sports. It's a daunting target, 65 runs to get in 5 overs. The required rate is 13 runs per over. That means they need at least one big shot in every over, 1 or 2 big shots. Nicely bowled. That's the edge, yes, and taken nicely by the wicket keeper. Another wicket goes down. Absolutely miserable performance by Navnath in this match. He bowled expensive over and now look at that. Tried to guide that one down to third man, got the big edge and simple catch in the end for the wicket keeper. So another batsman dismissed on 0. It's 1 run on the board for the loss of 2 wickets. Aman Sports, and they are right on the back foot. This is Mayor Cup 2021. What a beautiful tournament. One of the biggest events in world tennis ball cricket.
Aman Sports need good partnership, quick partnership to get at least closer to the target. These are wonderful statues. Akash is bowling brilliantly. He's bowling with a lot of pace, passion, aggression, and energy. Somnath is the new batsman in at number 4. He will have to play well. He bowled well for Aman Sports. Bowled just 1 over, conceded 5 runs and picked up 1 wicket as well. That's another fine delivery. Extra bounce there. Ball was in the air but did not carry to the fielder at point. And batsman gets a single. Very difficult to play the big shots against this kind of bowling. Look at that. He was trying to run it over to short third man. Ball hit high on the bat. Totally mistimed stroke. Conditions are pretty good. It's 2 for 2. Aman Sports. Vinod Bajagi on strike now. Goes for a big one. Just inside half of the bat. And batsman will get a single. So runs are coming in the form of singles. Akash is bowling so well. He's using the crease pretty well. Using the wicket pretty well. And meanwhile, my both colleagues join me in the commentary box. Mr. Siddiq Babe and Mr. Omkar Shetty. Welcome to both of you. That's gone high in the air. This should be taken. Vijay underneath the ball and he takes the catch. Another wicket goes down. 3 wickets in the first over. What a great first over from Akash. अमन स्पोर्ट्स के बल्लेबाजी की पूरी तरह से कमर ही तोड़ दी है आकाश पाटिल ने पहले ओवर में. लोअर फुल टॉस गेंद थी, लॉफ्टेड शॉट खेला था, ताकत झुकने का मौका नहीं मिला और एक आसान सा कैच. मानो कैचिंग प्रैक्टिस थी विजय चंदने के लिए. उन्होंने कोई गलती नहीं की. गजब की गेंदबाजी पहले ओवर में आकाश पाटिल द्वारा. स्कोर 3 रन 3 विकेटों के नुकसान पर. कमेंट्री बॉक्स में आपका स्वागत है सिद्दिक बाबे. धन्यवाद अजय. आइए दोस्तों लौट चलते हैं. सुबह के सेशन के मैचेस शुरू हो चुके हैं. पहला मुकाबला आप सिटी इमर्जिंग क्रिकेट में देख रहे हैं. सुरेश इंटरप्राइजेस पाए ने एक अच्छा पाया बनाया रनों का टोटल, और जो लक्ष्य है वो है 65 रनों का. पहले ओवर में अमान स्पोर्ट्स को काफी कठिनाइयों में कर दिया है. गेंदबाजी में बुलाया गया है गेंदबाज उमेश को. अमन स्पोर्ट्स ने भी कहीं ना कहीं मैं समझता हूँ कि जो रणनीतियां बनाई इस मैच के लिए वो कहीं ना कहीं गलत. बॉलिंग में भी सोमनाथ उमेश तरे पहली गेंद बहुत खूबसूरत गेंद. देखिए अजय गरत नो बॉल वहां पे घोषित किया है. उमेश तरे को देखिए, ये तीनों फॉर्मेट में बढ़िया परफॉर्म कर रहे हैं. गिरामीन से नंद किशोर खारबाओं के लिए, सिटी क्रिकेट से सुरेश इंटरप्राइजेस पाए के लिए, और सिटी इमर्जिंग में भी सुरेश इंटरप्राइजेस पाए के लिए. तीनों फॉर्मेट में उमेश तरे इस वक्त खेल रहे हैं. उमेश तरे इस मर्तबा ड्राइव करने की कोशिश, गेंद बल्ले की जड़ से टकराने के बाद लगभग शॉर्ट पॉइंट पे गई. उमेश तरे के बारे में कहा जा सकता है वो कैप्टन है नंद किशोर खारबाओं के. सुरेश इंटरप्राइजेस सिटी क्रिकेट में भी वो खेलते हैं और सुरेश इंटरप्राइजेस सिटी इमर्जिंग में भी खेलते हैं. क्या बात है. और जब वो 40+ हो जाएंगे तो 40+ भी खेलेंगे जरूर मुझे लगता है. जब मौका मिलेगा. इस बार सामने खेल दिया है, 1 रन जरूर वहां पर मिला है. लेकिन अजय सबसे बड़ी बात है कि ये एकलौते गेंदबाज हैं भिवंडी इतिहास में जिन्होंने 6 गेंदों पे 6 विकेट लिए. अच्छा बिल्कुल, बार बार हम इसका जिक्र कर रहे हैं जब भी वो मैदान में रहते हैं. बहुत बड़ा कीर्तिमान, कोई भी फॉर्मेट क्यों ना हो,
6 गेंदों पर 6 विकेट लेना मुश्किल, लेकिन छक्का लगाना थोड़ा सा आसान हो सकता है, वही दिखाते हुए अक्षय पाटिल। जबरदस्त बल्लेबाज है, पहले मैच में भी इन्होंने अच्छी बैटिंग की थी, मैन फ्रॉम सापे। और मैं यही बताने वाला था, मैं यही बोलने वाला था कि रणनीति में गलतियां हो रही है, बड़ा टारगेट है, आपके इनफॉर्म बल्लेबाज को आपको ऊपर भेजना चाहिए था। बॉलिंग में भी कहीं ना कहीं सोमनाथ आपके मैन ऑफ द मैच खिलाड़ी रहे थे, पिछले मैच में उनको एक ही ओवर दिया गया। बिल्कुल, उमेश तरे हो या कोई भी हो, अक्षय को फर्क नहीं पड़ता, अपने 6 में 6 विकेट लिए वो गेंद को 6 रन के लिए भेजते हुए। और इसी तरह के तगड़े प्रहार करने होंगे मैच को जीतने के लिए। पहले ओवर में सिर्फ 3 रन आए थे, इस ओवर में अभी तक अच्छे रन आए हैं, 9 रन आ चुके हैं। जो खिलाड़ी प्रैक्टिस कर रहे हैं उनसे रिक्वेस्ट है आपको प्रैक्टिस बंद करनी है। उमेश तरे इस मरतबा मिसक्यू शॉट है, लेकिन फील्डर से दूर। आप देख रहे हैं भारत का एवन शो महापौर चषक 2021 की सुबह में आप सभी का हार्दिक स्वागत है। मेरे साथ वॉइस ऑफ वकलन ओमकार शेट्टी जुड़ चुके हैं, अजय घरत सदाबहार कमेंटेटर। लक्ष्य 65 का है, दूसरा ओवर चल रहा है और केवल 13 रन बने, 13 रन बने। फुल टॉस गेंद ड्राइव किया, गेंद को वी की शक्ल में लॉन्ग ऑन पे गेंद पहुंची है। आज काफी बिजी शेड्यूल है। अगला मुकाबला बर्फानी बाबा गुरसई वन द टॉस सिलेक्टेड फील्ड फर्स्ट, इनवाइट जय गणेश वाफाले पड़गा परिसर की टीम है, बैट फर्स्ट। बढ़िया वापसी, यॉर्कर लेन की गेंद ऑफ स्टंप के करीब से जाती हुई विकेट कीपर के पास। देखिए अजय गलत बात वो नहीं हो रही है, बात ये हो रही है कि एक खिलाड़ी अगर 3 फॉर्मेट में कम उम्र में नाम कमाता है तो नो डाउट एट ऑल उसमें काफी टैलेंट है। जी बिल्कुल, ये बात आपकी बिल्कुल सही है। 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है, स्कोर मात्र 14 रन 3 विकेटों के नुकसान पर। हालांकि पहले ओवर की तुलना में दूसरा ओवर थोड़ा अच्छा रहा अमन स्पोर्ट्स के लिए, लेकिन और अच्छे ओवर्स की आवश्यकता है उनको मैच जीतने के लिए। 3 ओवर्स में 51 रनों की आवश्यकता, आस्किंग रेट 17 का हो चुका है। Yes, one of the healthy asking run rate. You are watching the A1 Indian show, Mayor Cup 2021 morning session going on. First match you are watching is going to be Akash continue, top edge could be caught, soft dismissal and wicket number, no ball signal. This is the twist. This is the twist. I think return crease crossing, no ball signal from umpire. Score is 16. Fortunate for batsman and fortunate for Aman Sports. Akash, long run up to the wicket now. This time lovely looking off drive. Wide off, long off, excellent fielding and excellent return. Meanwhile, batsman gets 1. Today is a busy schedule in Mayor Cup, 14 matches. And last will the one of the great match, Mauli Sports and Jayadurga B in open cricket. Akash, good bowling action. This time try to york once more over pitch. Tray-1 in V shape, straight to long on, enough time batsman gets 1. Score moves up to 18 for the loss of 3 wickets. I think still Aman Sport nowhere near the asking run rate and nowhere near the picture. हर ओवर में 2-3 अब बड़े शॉट्स खेलने होंगे मैच को जीतने के लिए या फिर रोमांचक बनाने के लिए, लेकिन गेंदबाजी लाजवाब हो रही है। Akash, both this time a lovely looking on drive. But runs coming in form of singles and Aman Sport needing badly some huge strokes. बिल्कुल सही, आकाश लगातार फुलर लेंथ गेंदें कर रहे हैं। पहले ओवर में 3 विकेटें चटकाई उन्होंने। Akash, here we go. Ball this time, balloon in the air, could be caught. And what a nicely taken by wicket keeper. I think cotton ball. जी हाँ,
मुझे भी लगता है कि गेंदबाज ने कैच लपका है। रिप्ले में देखने के बाद जरूर पता चलेगा, लेकिन कैच किसी ने भी क्यों ना लिया हो, विकेट मिला है। विकेट बहुत ही महत्वपूर्ण, एक पार्टनरशिप बन रही थी दोनों बल्लेबाजों के बीच में, लेकिन अब आउट होकर पेविलियन में लौटते हुए विनोद बजागे 19 पर 4। Poor reply from Aman Sport, one of the big name in city emerging cricket. And score is 19 for the loss of 4 wicket. Third over in progress. Next match, Barfani Baba. Gorsai won the toss, selected field first. Invite Barfani Baba. Yes, Ajay, I think Barfani Baba is the new name of Gorsai B. This time another fine stroke, but gets only 1 run. This is the quality bowling. There is a long off and long on, and Akash pitching up to the batsman. जी हाँ, फील्ड के अनुसार गेंदबाजी। पहले ओवर में लेंथ में चेंजेस किए उन्होंने, विकेटें चटकाई और इस ओवर में भी एक विकेट चटका चुके हैं। 4 की 4 विकेट्स उनके ही खाते में है। मात्र 9 रन खर्च किए हैं उनके स्पेल की ये आखिरी गेंद। This time put away beautifully in front of Range Rover, but excellent stop. And that marks end of the third over. I think Aman Sport nowhere near the picture. 3 ओवर की समाप्ति 21 रन में। यहाँ से 2 ओवर में कितने चाहिए? बहुत लंबा फासला तय करना है। 44 रन। Yes, a long way to go, and they are absolutely down and out. They're tottering Aman Sports at 21 for 4. दो ओवर में जब 44 रन चाहिए तो आप दम नहीं ले सकते हैं, सांस नहीं ले सकते। बढ़िया गेंद टिप्पा खाने के बाद कांटा बदलती हुई पहुंची विकेट कीपर के पास। अच्छी लेंथ भी रख रहे हैं गेंदबाज, बाएं हाथ के गेंदबाज अल्पेश। कहीं भी लग नहीं रहा है कि मुकाबला हो रहा है। इस मरतबा फ्लिक किया पैरों के सामने आउटफील्ड में, डीप स्क्वायर लेग पे खिलाड़ी, एक और विकेट। सुबह सुबह अमान स्पोर्ट्स को चैलेंज क्रिकेट ग्राउंड पे अमान नहीं मिल रही है। पूरी टीम सुरेश पाए के अमान में चली गई है। इस मरतबा बहुत तेज गेंद कट के अंदर की जानी पाई थी। बहुत अटपटे अंदाज से खेले थे बैकफुट पे जाके बैट्समैन। कमाल की बॉलिंग कर रहे हैं सुरेश इंटरप्राइजेस पाए के खिलाड़ी। देखिए उमेश तरे का बहुत बड़ा रोल है। आपने देखा कि नंद किशोर खारबाओं की वो कप्तानी कर रहे थे, अपना 100% दिया। इस मरतबा बैकफुट पे गए, फोर्स किया, 1 रन। उसके बाद उन्होंने पूरे सीजन में हमने देखा है कि सिटी क्रिकेट में बहुत बढ़िया रोल अदा कर रहे हैं और अब सिटी इमर्जिंग क्रिकेट के भी वो महान खिलाड़ी है।
फुल टॉस गेंद ड्राइव करते हुए वी की शक्ल में 1 रन। लगभग औपचारिकताएं रह गई है, फॉर्मेलिटीज आर लेफ्ट। मैच में कुछ भी नहीं बचा है। स्टंप विजन से दिखाया जा रहा है किस तरह खड़े रहते हैं बैट्समैन। उछाल दिया है गेंद को, धमाकेदार शॉट, 6 रन। लेकिन ये बैट्समैन बत्ती बुझने के बाद तेल डाल रहे हैं। लेकिन कम से कम जीत और हार का फासला तो कम करना चाहिए। बहुत अच्छा बल्ले का स्विंग, गेंद को पढ़ लिया था और गेंद को फ्रंट फुट पे आकर फ्लिक कर दिया मिड विकेट के ऊपर। 6 रन। स्कोर 4 ओवर की समाप्ति पे 29। 1 ओवर में 36 रन चाहिए। अब हम कह सकते हैं कि अमान स्पोर्ट्स को रवि शास्त्री, सर गैरी सोबर्स, युवराज सिंह और हर्षल गिब्स की जरूरत, क्योंकि ये कारनामा रवि शास्त्री ने डोमेस्टिक क्रिकेट में, काउंटी क्रिकेट इंग्लैंड में सर गैरी सोबर्स ने, ओडीआई में 2007 के विश्व कप में हर्षल गिब्स ने और स्टीवर्ट ब्रॉड के सामने T20 में युवराज सिंह ने। 6 गेंदों में 6 सिक्सर। फुल टॉस गेंद खेल दिया हवा में, लेकिन भिवंडी तालुका क्रिकेट में कारनामा अभी तक तो नहीं हुआ है, लेकिन एक बार गिरामीन में जरूर हुआ है, जब पपिया खारिक ने 6 सिक्सर लगा के कारिवली को जीता था आतिश पटेल वर्ल्ड के सामने। इस मरतबा ब्लॉकआउट में गेंद थी। चेसिंग में 6 गेंदों में पपिया खारिक ने 6 सिक्सर लगा के मैच जिताया था। सिटी क्रिकेट में 30 रन का रिकॉर्ड है। 5 सिक्सर जावेद ने लगाए, 5 सिक्सर इसी ग्राउंड पे लेट गोपीनाथ मुंडे में आतिश पाटिल ने लगाए। बोल्ड अराउंड द लेग्स। देखिए 6 गेंदों में 6 सिक्सर लगाने वाले कई बैट्समैन हैं। केतन गरत है सिटी इमर्जिंग में, लेकिन चेसिंग में एक ही रिकॉर्ड है। 6 गेंदों में 6 सिक्सर हासिब ने इस ग्राउंड पे लगाए, 2 मरतबा लगाए। सिटी क्रिकेट में विशाल हैं, बहुत से बैट्समैन हैं, बिलाल शेख हैं, ऐसे बहुत से बैट्समैन हैं जिन्होंने कारनामा अंजाम दिया। जगदीश नाइक ने नगर अध्यक्ष चषक में 6 गेंदों में 6 सिक्सर, बल्कि 1 ओवर में 43 रन बनाए थे। लेकिन इसी ग्राउंड पे 1 ओवर में 49 रन का जो रिकॉर्ड है वो हमेशा का रहेगा। पिंटू पाटिल का CPL कैरेबियन प्रीमियर लीग में उन्होंने वो रन बनाए थे चाविंद्रा के गेंदबाज के सामने। कई रिकॉर्ड्स हैं, लेकिन चेसिंग में 30 के ऊपर का नहीं है, जो जावेद और आतिश पाटिल के नाम है। बढ़िया गेंद टिप्पा खाने के बाद बाहर की जानिब निकली, डॉट गेंद। कल्पेश ठाकरे इस मरतबा खेल दिया गेंद को स्क्वायर लेग के ऊपर, 6 रन। कल्पेश ठाकरे थोड़े महंगे साबित हो रहे हैं। BCC के सामने भी उन्होंने जो गेंदबाजी की थी ठाकुरपाड़ा से खेलते हुए, ये खिलाड़ी भी तीनों फॉर्मेट में खेल रहे हैं। एक और स्लॉक स्वीप, 6 रन। थोड़ा सा फासला कम कर दिया उन्होंने जीत और हार का। आखिर में 2 गेंदों में 2 सिक्सर जड़े आदेश गीते ने इस मैच को जीत लिया। इस वक्त सुरेश इंटरप्राइजेस ने। कॉन्ग्रेचुलेशन सुरेश इंटरप्राइजेस, दी कैप्टन एंड स्पेशली उमेश तरे, और हार्ड लक अमान स्पोर्ट्स। मैन ऑफ द मैच खिलाड़ी हैं जिन्होंने
12 गेंदों में 24 रनों की बहुत अच्छी शुरुआत दी। उस खिलाड़ी का नाम है परेश और परेश को हम मैन ऑफ द मैच दे रहे हैं। वहां पर प्रेजेंटेशन में हमारे साथी कमेंटेटर ओमकार शेट्टे मौजूद हैं। इज ओवर टू ओमकार शेट्टे। धन्यवाद प्रियांशी स्टुडिओ। महापौर चषक 2021 सातत्याने स्पर्धा जशी जशी पुढे चालली आहे, स्पर्धेचा दर्जा उंच जाताना आपल्याला पाहायला मिळतोय। आणि आज पुन्हा एकदा स्पर्धेसोबत जे प्रेक्षक जोडलेत त्या सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक सुस्वागतम। सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल ज्यांना फलंदाजी अतिशय चांगली केली। भूषण चाफेकर आणि संदीप चव्हाण यांना आम्ही इन्व्हाइट करतो। उद्योगपती भूषण चाफेकर त्यांच्या शुभ हस्ते आणि संदीप दादा चव्हाण यांच्या शुभ हस्ते आमच्या चॅलेंज स्पोर्ट्स क्लबचे मेंबर सामनावीराचा पुरस्कार देतील। दोघांनी देखील भरपूर मेहनत स्पर्धेसाठी सातत्याने केली आहे आणि सामनावीराचा हकदार राहिलाय परेश ज्यांना फलंदाजीमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली। आधी आपण भूषण चाफेकर यांच्या शुभ हस्ते हे चेक देतोय 1000 रुपीज आणि त्यानंतर आता आपण देतोय संदीप सर चव्हाण यांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅचची आकर्षक सुंदर ट्रॉफी। मान्यवरांचा खूप खूप आभार आणि खेळाडूचं कौतुक। थोडी चर्चा आपण करू। काय वाटलं विकेटवरती बॅटिंग करताना? आज सकाळचं सत्र होतं, मागचे 7 दिवस सातत्यानं असं वाटत होतं की सकाळच्या सत्रामध्ये बॉलर्सला जास्त विकेट साथ देते आहे, मग आज तू ती रूपरेषा बदलून टाकलीस, कसं वाटलं बॅटिंग करताना? खूप चांगलं वाटलं आणि चॅलेंज ग्राउंडवर खेळायचं म्हणजे खूपच चांगलं आहे। सिटी इमर्जिंग मध्ये मी म्हणेल तुमच्यासारख्या यंग टॅलेंटला एक संधी मिळते आणि संधी दिली लेजंड ऑफ भिवंडी विलासराव पाटील साहेबांना। काय म्हणाल त्यांच्या संकल्पनेबद्दल? हे कन्सेप्ट तुला कसं वाटतं? त्यांच्याविषयी जेवढं बोलायचं तेवढं कमीच आहे। मॅच जिंकलीस, मॅन ऑफ द मॅच राहिला, काय फिलिंग आहे? कारण चॅलेंजच्या मैदानावरती सामनावीर म्हटलं तर एक नक्कीच क्रिकेटच्या आयुष्यातली गोड आठवण म्हणजे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी। हो खूपच मॅन ऑफ द मॅच केलायचं म्हणजे खूपच चांगलं वाटतंय। या मैदानावर जर मॅन ऑफ द मॅच भेटत असेल तर मागच्या 10 टुर्नामेंट नाही केलं तरी चालेल, पण इथे मेयर कपला खेळलाच पाहिजे असं वाटतंय। वाह क्या बात आहे। अभिनंदन आपण करू या खेळाडूचं जो राहिला मॅन ऑफ द मॅच। सामनावीराचा पुरस्कार त्या खेळाडूला दिला गेला भूषण चाफेकर आणि संदीप चव्हाण यांच्या शुभ हस्ते। पहिली मॅच आजच्या दिवसातली सकाळच्या सत्रातली पार पडली। यानंतर पुढचा सामना आपल्याला ग्रामीण फॉर्मॅट मधनं पाहायला मिळणार आहे आणि ग्रामीण मधले 2 बलाढ्य संघ, एका बाजूला पडगा दुसऱ्या बाजूला भिवंडी विभागातील 2 ताकदवर टीम मध्ये नेक्स्ट मॅच घेऊन आम्ही तुमच्या समोर येतोय। कोणी कुठेही जाऊ नका, पात्र ऐकत